सांगून सांगून दमून जाता तुम्ही लोक। इथं बघा, आता इथं कॉन्क्रीट जे केलेलं आहे ते एवढं वरच्यावर सिमेंट टाकलेलं आहे, म्हणजे थोड्या दिवसांनी याला खड्डा पडला तर संपूर्ण ते वाहून जाणार आहे। मावशीने स्वतः खर्चाने सिमेंट आणून लावलंय, म्हणजे पालिकेचं किती पैसे खात्यात का? हे बघा, इथं तर सिमेंट वाहून चाललेलं आहे, घाट्या प्रतीचं सिमेंट वापरलेलं आहे। तर मी पालिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो। भ्रष्ट काम करू नका, लय भ्रष्टाचार व्हायला लागला याच्यामध्ये। सामान कोण ठेवलं काढलेलं तिथं ना गोळीत? ठेकेदारचं नाव नंबर तेवच आहे का? ठेकेदार तेवच आहे का? नाही वहिनीकडे नंबर होता ना, ठेकेदारचा नंबर घ्या। तिथं परत चेंबरला त्यांनी होल करायला सांगितलं, तिथं होल नाही केलं, चेंबरला जाळी नाही मारली। आता इथं चेंबर ते डायरेक्ट इथं दाखवा जरा सॅम। बघा, इथं खड्डा झालेला, इथं सिमेंट टाकलेलं आहे, म्हणजे एकदम घटिया प्रतीचं काम केलेलं आहे आणि बिलं बी पास झालेले आहेत यांची। म्हणजे याच्यामध्ये कोण जबाबदार आहे मला माहिती नाही। परत कामं केल्यानंतर सामान सगळं इथंच ठेवलेलं आहे आणि हे हे सामान इथं सगळं टाकलेलं आहे। आमची वस्ती म्हणजे कचरा कुंडी आहे का? हे घेऊन जायचं काम कुणाचं आहे? पालिकेचं नाही तर कुणाचं ठेकेदारचं काम आहे। ठेकेदारी काम करावं सिमेंट नाही वापरलं बरोबर, त्यांनी सिमेंट लावलं, कधी झाले तर